नमस्कार मित्रांनो, आज भव्यदिव्य एक मैदान विगर मैदान पार झालं आणि तिथे बघा RK ग्रुप खुटारी पनवेलकरांचा बक्या नवीन खरेदी तो गुलालामध्ये राहिला आणि त्याच्यासोबत पैरा झाला होता मारुती शेठ पाटील माझगाव यांचा सर्जा तो देखील पळाला होता सोबत. आज गुलालाचा हकदार झालेला आहे. त्यांना पण प्रथमतः चॅनलच्या माध्यमातून अभिनंदन आणि फर्स्ट टाइमच भाईंसोबत मुलाखत घेतलेली आहे. तर नक्की पहा ही मुलाखत कशी काय घडलेली आहे. आणि शेठ नमस्कार. नमस्कार. आज विगरचं मैदान भव्यदिव्य होत आहे आणि तिथे आज तुमच्या नंदींच्या गुलाल होत आहे. काय सांगणार आणि कसं काय नियोजन घडून आला होता त्याच्याबद्दल सांगा ना. नियोजन बोलला तर मारुती शेठ बोलला तर माझे मोठे बंधूच आहेत ते आणि त्यांची बैलांना माझी बैल काय ती एकच आम्ही एकाच पैऱ्यान कधी पण आता जेव्हापासून शर्ती आखल ते एक पैऱ्यांमध्ये खेळतो त्याच्यामुळे नियोजन आमचं काही झालेलंच असतं. तर आता बघा आज बक्या देखील गुलालामध्ये आता नुकतंच तुम्ही खरेदी केली आणि बघा मुंबईमध्ये उतरवला आणि एक टॉपची खरेदी आणि आज तुमचा गुलाल देखील होत आहे. काय बोलणार. गुलाल बोलला तुम्ही बक्याडॉन आणि माझा मोरिया ही खरेदी संगती दोन बैल संगतीच आणलेली आहेत. बरोबर आहे. तर आज त्याचा पहिला गुलाल मारुती शेठचा सर्जामध्ये गुलाल झालेला आहे. काय सांगाल बक्या आणि तुमचा दादाच्या नंदी सोबत पळाला कुठल्या साईडची गाडी पळाली आणि कशा प्रकारे गाडी पळाली आणि कशा प्रकारे शर्यत जमून आली होती इथे. शर्यत जमली म्हणजे तशी अड्ड्यामध्ये जमली. मी सांगतो नाव देऊ चला तर ते इथले दापोली पारगावचे आहेत संबंधातलेच आहेत. मैत्रीपूर्ण शर्यत झाली तर बोला जा जमा बोला ते जमवले आणि उजव्या रस्त्यामध्ये खेळलो मी. बरोबर. माझे विजय झाला त्याच्यामध्ये. बरोबर आहे. आज बक्या आणि दुसरा नंदी होता तो कुठल्या म्हणजे पब्लिकने कोण होता. पब्लिकने सर्जा पळाला. हा मारुती शेठ यांचा सर्जा आणि बक्याडॉन आतून पळाला. बरोबर आहे. कशा प्रकारे स्पीड लागला आणि काय बोलणार. बघा आज भव्य दिव्य मैदान होता आणि तिथे तुमची नंदी नेहमीच असतात इथे आणि नेहमीच गुलालामध्ये असतात आणि आज देखील आज भेटतं आणि काय बोलणार आजच्या आनंदाबद्दल. आनंद काय दररोजचा आनंद आहे हो. आम्ही काय एक दिवशी आर मैदान होतो. आता परवा पण मी तसे आपले काय ते नाव रेड तिथं पण एक शर्यत मी हाकलली मोरिया हाकलला तो विजय झाला एक शर्तीमध्ये. बरोबर आहे. शेठ ही खरेदी कुठनं केली आणि कशा प्रकारे केलेली आहे. बक्याडॉन मी केला इथनं परभणीवरनं. बरोबर आहे. कोणाकडून केलेली ते आहेत मध्यस्थी माणसं होती. बरोबर केलेली आहे. तर राठोर म्हणजे दादा तुम्ही खरेदी करता वेळेस म्हणजे एखादा फेरा वगैरे पाडला होता का. हा फेरा मारला मी तिथे. बरोबर आहे. म्हणजे कशा प्रकारे पाडला होता तेव्हा. ते कसं सेकंदातला बैल आहे ते. बरोबर आहे. सेकंदामध्ये मला समजून आलं नाही तरी पण मी खरेदी केली. पळाला बैल पण तरी पण मी सेकंद मध्ये पळत होता म्हणून केली त्याची खरेदी. बघा आपले दक्कन झाला दुसरा आपला छोटा दक्कन झाला सुंदर झाला एक टॉपचे तुमच्या दावणीला नंदी आहेत आणि कुठेतरी आज एक पुन्हा एकदा खरेदी केली आणि त्याच्यामध्ये बघा RK ग्रुप खुटारी पनवेलकरांचा हमेशा नाव म्हणजे तुम्ही टॉपवर ते नेण्याचा प्रयत्न करीत असता आणि यावर्षी 2026 मध्ये टॉपची खरेदी करून पुन्हा एकदा दाखवून दिलंय की तोच नाव टिकवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करतायत. आता ही खरेदी काहीच नाही माझी. याच्या पुढे बघा मी एक 15 दिवसात दुसरी एक मोठी खरेदी करणार. बरोबर आहे. काय बोलणार दादा वारंवार खरेदी करण्याच्या मागे म्हणजे काय मोठा खेळ खेळण्याच्या म्हणजे उद्देशामध्ये म्हणजे पुढे वाटचाल दिसत आहे. हो मी मोठ्यानंच खेळतो असं काही नाही. मी एक तर नाव देतो तरी नाव फिरवतो तरी पण आता कसं थोडं मित्रमंडळी असते. आता मारुती शेठ आहेत माझे मोठे बंधू आहेत ते बोलले भाई आपली गाडी फॉलो चला. आम्ही दोघं पण खेळाडू आहेत. बरोबर. आमचं दोघांचं एकमत होतं का तो बोलला चला नाव द्या तुम्ही सांगतो जा नाव द्या चला. बरोबर आहे. असं खेळतो आम्ही बिंजोर मध्येच खेळतो. बरोबर आहे. तर दादा आज बघा स्वर्गीय पद्मनाथ फडके दादा सरकार यांच्या गावी मैदान होतं आणि कुठेतरी एक चांगला शिस्तीचा मैदान आणि चांगला मैदान सुरळीतरीतीने चालू आहे. काय बोलणार. बोला तो दुःख आहे मैदानामध्ये आम्ही आलो कारण कसं आमचे बापू असते पंढरी शेठ जर असते इथं हल्ली आमच्या संगती बसलेले असते. बरोबर आहे. आम्हाला तेव्हा आनंद भरपूर आनंद झाले असता. ते नाही दिसत म्हणून आम्ही थोडस नाराजीपणामध्ये शर्ती आखलून आता निघून जाणार इथनं. बरोबर आहे. काय बोलणार आप्पांच्या बद्दल किस्से काय बोलणार कारण की तुम्ही पण एक जुने चकडेवाले आहेत आणि कुठेतरी त्यांच्या तालमीतले तुम्ही पण आहेत म्हणजे जे काही त्यांच्याकडे खेळ खेळाची म्हणजे
होता ना अभ्यास, त्याचप्रमाणे तुम्हाला पण त्यांच्याप्रमाणे अभ्यास भेटलेला आहे हो त्याच्याकडे. आप्पा बोललं तर ना, मला मालकच हाक मारायचे ते. बरोबर आणि कुठं पण जायचं असलं तर मला पहिला ते सांगणार का बाबा बाई ड्रायव्हर कोण बसवायचा आपल्या गाडी. बरोबर आहे. नियोजन बोलला तर मला ते विचारायचे का मालक काय करत, मला मालकच बोलायचे. बरोबर म्हणून कसं या अड्ड्यामध्ये आम्हाला हाऊस नाही आलेली, ते असतं तर फुल हाऊस जल्लोष केला बरोबर आहे. असता. मित्रामध्ये एक वर्चस्व आणि शहाण होती ते. मजाक मस्तीमध्ये कोण पण असो गोरगरीब त्यांना बोलवणार, त्यांच्याशी मजाक मस्ती करणार. काय बरोबर आता ते इथं दिसत नाही बोलला तर आम्हाला थोडासा म्हणजे मनाला हे वाटतो. बरोबर मी आहे. त्यांच्या प्रत्येक सुखादुःखामध्ये असतो बरोबर आणि आहे. होतो पण आणि आता पण आहे. बरोबर आहे. शेठ बघा, आज दुसरा प्रश्न घेऊया. आज जो शर्यत खेळली त्याच्यावरती ड्रायव्हर कोण होता आणि सुट्टी मेकर कोण होता, त्यांच्याबद्दल काय बोलला? माझा ड्रायव्हर होता गोरप्याचा सूरज ड्रायव्हर बरोबर आहे. आणि सुट्टी मेकर निलेश गावडे होता. बरोबर. आणि माझा बकॅडॉनला सोडणारा आरबाज होता माझा पोरगा. आणि रुपेश आमचे वावंजाचे भाऊजी रुपेश होते. ओके. शेठ, तुमचा ग्रुप बोलतो ना, जिथे जातं तिथे नेहमी साथीला असते आणि खंबीर साथ असते. खंबीर साथ बोलला तर रुपेश शेठ तोंडरे टेस्टर बैल. बरोबर आहे, त्यांचं पण नाव आहे एकदम. आता नवीन खरेदी केलेली आहे मी. हम्म. ते आल्यावर तुम्हाला सांगतो आम्ही त्याच्याबद्दल बरोबर आहे. कुठली खरेदी केली. आणि हे आमचे सरपंच पाल्याचे अविनाश उलवेकर. बरोबर आणि ही आपली छोटी छोटी पोरं असतात सर्व. बरोबर. आणि आमचे दादांचे मित्रमंडळी आहेत. हम्म. हा लक्की आहे आमचा बरोबर. सर्व बैलांचा. आणि निखिल हे सर्व आमचे आरबाज आहेत ना, हे सर्व बैलांचे देखराख बोलला, बैलांना धाग्यावर न्या बरोबर झोपा आहे. सर्व तेच बघतात. आणि कुठेतरी आपण बोलतो ना, सर्वांच्या मेहनतीने आणि कुठेतरी यश प्राप्त होतोय दादा. सर्वांची मेहनत आहे हो याच्यामागे. सर्वांची मेहनत आहे. बैलांच्या मागे बोला तर माझी आली 8 बैल आहेत. बरोबर आहे. इथं भरपूर घरी 5 बैल आहेत, 3 हम्म. बैल माझी घाटावर आहेत. बरोबर आहे. सर्व बैलांचा व्यवस्थित तिथं घाटावली मंडळी पण आहे आमची. बरोबर आहे. ते पण मालसरस मध्ये रोहित म्हणून आहेत. हम्म. ते सुंदर बैलाला सांभाळतात. बरोबर परत आहे. वाटेगावचे आमचे बबलू गोडशे तर दख्खन त्यांच्याचकडे आता पाठवायचं आहे. परत आता मैदान आहे आणि तिथं आता माझा शंकर बैल पण आहे आणि सरजा वासरू आहे. बरोबर आहे. आता मुंबईमध्ये बघा ना, बोरचीवाडीला एक मैदान होतंय, दूधचं मैदान. तर तिथे नियोजन कसं काय असेल आणि काय सांगणार? पावती फाडले मी, आले बरोबर. मला पावती नंबर. मग आधी पडले नाही, बघू कुठला गट येतो काय अच्छा, येतो. म्हणजे- आपण कडानी पण पालायला तयार आहे, कुठून पण पालायला तयार बरोबर आहे. आहे. आपल्याला असं पाहिजे की मध्येच पाहिजे असं नाही, आपण कुठून पण पालायला. बरोबर आहे. चांगला नियोजन करा आणि गुलालामध्ये राहा आणि मुंबईमध्ये असेच गुलालामध्ये तुमची रावनंदी आणि घाट पण गाज. हो. आणि तुमच्या चॅनलला पण शुभेच्छा देतो मी, कारण तुमच्या चॅनल मुलं सर्व या लहान मुलांचे चेहरे दिसतात, ते मित्रमंडळीचे चेहरे अख्ख्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये इथं बरोबर. पोचतात. त्याच्याबद्दल तुमच्या चॅनलला मी शुभेच्छा देतो. प्रथम तर तुम्ही वेळ दिली आणि बाईट दिल्याबद्दल मोठं मन दाखवून त्याच्यासाठी तुमचं पण कौतुक करतो आणि मला चान्स दिले आणि एक प्लॅटफॉर्म दिला त्याच्याबद्दल धन्यवाद तुमचं. तुमचं पण धन्यवाद. थँक्यू.